जर पाहिलं तर कोर कमिटीमध्ये त्यांची फार मोठी भूमिका राहिलेली आहे. आपलं क्रिकेट कसं शुद्ध होईल, पारदर्शक होईल यासाठी नेहमीच ही सगळी मंडळी प्रयत्नशील असते. तर करण बेडेकर मॅन ऑफ द मॅच. ओमकार देखील टॉससाठी आल्यात. करण बेडेकर मॅन ऑफ द मॅच. 39 धावा केल्यात. सागाव चषकचा आजचा अंतिम दिवस आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. आता यानंतर क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि त्यानंतर आपण फायनलकडे वळणार आहोत. कुंभारली संघ लगेच दाखल होईल. याच गावातला संघ आहे, त्यांच्याच मैदानावरती आपण खेळतोय. अनंत या ठिकाणी शुभेच्छा देतात करणला. टॉसची प्रक्रिया देखील आपण अनंत यांच्या शुभाचे पार पाडणार आहोत. वाडेकर वर्सेस आगासन, सिद्धू वर्सेस ओमकार अशी ही बॅटल या ठिकाणी रंगणार आहे. शुभेच्छा देतात अनंता. तो उपउपांत्य फेरीचा हा सामना असणार आहे. टॉस कोणी जिंकलाय? आगासन. डिसिजन फिल्डिंग करणार आहेत, तर वाडेकरला या ठिकाणी करायचे बॅटिंग. तर आगासन फिल्डिंगसाठी तयार झालाय आणि स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकरला करायची बॅटिंग. वळूया आपण मंचाच्या दिशेने. भरपूर संख्येने मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांचा आपण सन्मान करणार आहोत. वेळात वेळ काढून ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे, त्याबद्दल त्यांचं चेरादेव क्रिकेट संघ सागावच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर सन्मान करण्यासाठी या ठिकाणी आपण राहुल जाधव यांना विनंती करतोय. आदरणीय नरेश पाटील साहेब दिवागावचे या ठिकाणी उपस्थित आहेत. एक प्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक, त्याचबरोबर क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे असे नरेश पाटील या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित करतोय. राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. तर नरेश पाटील साहेब यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. सागाव चषक 2025च्या या अंतिम दिवसामध्ये हे मान्यवर उपस्थित आहेत. यानंतर शिरडोनचे शाहू मामा, शाहू दादांना आपण सन्मानित करणार आहोत. एव्हरग्रीन. तर सन्मान आपण करतोय शाहू पाटील यांचा या ठिकाणी. तर शाहू पाटील एव्हरग्रीन आजही सराव करत असतात. आजही फिटनेसवरती प्रचंड लक्ष आहे. सायकल घेऊन वडोलीच्या मैदानावरती फिरत असतात असे शाहू पाटील यांना आपण सन्मानित करतोय. तर यानंतर दिनेश अग्रवाल. तर पुढील सन्मान ॲडव्होकेट विनोद भोईर सागावचे यांना आपण सन्मानित करतोय. जनार्दन भोईर यांचे बंधुराज, महेश भोईर यांचे काका ॲडव्होकेट विनोद भोईर. भाऊ माफ करा, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं. यानंतर आपण वळणार आहोत पुढील सन्मानाकडे. विनोद भोईर यांना आपण सन्मानित करतोय. पेशाने ॲडव्होकेट आहे, भरपूर वर्ष ते काम करतायत, सातत्याने आपण बघतायत. यानंतर मी विनंती करणं आदरणीय श्री अनंत पाटील यांना. अनंत पाटील या आपण. तर अनंत पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते. अनंत पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट कशा पद्धतीने शिस्तबद्ध होईल, पारदर्शक होईल यासाठी अनंत पाटील व संपूर्ण कोर कमिटी विनोददादा यांच्या अध्यक्षतेखाली काम करत असताना सुंदर त्यांचं योगदान राहिले. अनंत पाटील यांचा सन्मान झाला. त्यानंतर लक्ष्मण चौधरी यांना विनंती करेन, काटेगावचे माजी क्रिकेटपटू,
स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये लकी यांची फार मोठी भूमिका असते. पूर्वी त्यांना आपण अंपायरच्या भूमिकेतही पाहिलेले आहे. एक यशस्वी उद्योजक म्हणून देखील त्यांची ओळख राहिलेली आहे. आणि हा सन्मान राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते होत असताना, चला फिल्डिंग लावून घ्या लवकर, मॅच प्लीज थांबू नका. तर सगळ्यांना आपण तुळशीचं रोपटं देतोय. हिंदू धर्माचं प्रतीक आहे हे तुळशीचं रोपटं. सकाळी उठल्यानंतर आपल्या माता भगिनी नेहमीच तुळशीची पूजा करत असतात आणि अत्यंत पवित्र मानलं गेले आहे. तुळशीचं हे रोपटं लकी यांना देऊन आपण सन्मानित करतोय. आणि यानंतर आपण वळणार आहोत मॅचच्या दिशेने. ऐकूया धावतं वर्णन अजित देसाई यांच्या आवाजातून. तर गणपत मात्र देखील या ठिकाणी आहेत, आपण त्यांनाही सन्मानित करणार आहोत. गणपत मामा यांचाही विशेष सन्मान आपण करतोय. खरं तर क्रिकेटच्या मैदानावरती किंवा स्पर्धेमध्ये गणपत मात्रे यांना आम्ही कधी पाहिलं नाही, पण जिथे जिथे बैलगाडा शर्यत होतात तिथे तुम्हाला हे व्यक्तिमत्व बघायला मिळेल. भोला बैलाचे मालक आहेत बघा. आम्हाला माहिती नव्हतं कारण बैलगाडा शर्यतीशी आमचा फारसा संबंध नाही आहे. मॅच चालू करायचे. धन्यवाद विनोद पाटील सर. आपण पहिल्याच बॉलवरती अतुलच्या बॅटमधून या 4 धावा बघितल्या. 2 मॅच पूर्णपणे शांत होता जरूर बघायला मिळालं, कुठेतरी धावा त्याच्या बॅटमधून आल्या नाही. या मॅचमध्ये सुरुवात तर चांगली केली आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेनं अजून एक बॉल लागोपाठचा स्क्वेअर लेगला निघून जाईल. 4 धाव्यांसाठी लागोपाठचा दुसरा बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात ते 4. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत तिथे. डायरेक्ट हिट करायचा होता, आता डायरेक्ट हिट केला. फिल्डिंग देखील चांगली झाली. तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या. त्या मात्र 2च धावा घेतल्यात. धावसंख्या 2 पुढे सरकेल मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय 16 या आकड्यावरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिला षटक असताना चालू 16 धावा धावफरकावरती लागल्यात. 5 बॉलचा खेळ इथून मैदानाच्या आतमध्ये झाला. आत्तापर्यंत नागराजनं धावा खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 16. पहिले 2 बॉलवरती 2 चौकार, त्यानंतर 2 धावा आल्या. 4थ्या बॉलवरती 1 चौकार आला. 5व्या बॉलवरती 2 धावा आल्यात. म्हणजे एकही वाईट मैदानाच्या आतमध्ये हाताळला नाही आहे नागराजनं. शेवटचा बॉल. हा बॉल पुन्हा एकदा आपण बघतोय कव्हर पॉइंटच्या दिशेनं. बॉल निघून जाईल 4 धाव्यांसाठी. अतुल भोईरच्या बॅटमधून आल्या धावा. इथून 4.
धावसंख्या 4 न पुढे सरकेल. बॅटिंग करत असताना दीपक दादा प्रतिष्ठान वाडेकर संघाच्या त्या मात्र 20 आणि स्कोरबोर्ड 20 धावा. पहिलं षटक इथून संपलं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या बॅटिंग करत असताना वाडेकर संघाच्या 20. पंच टीम मीटिंग घेऊ देऊ नका सचिन मात्रे, कारण अजून 2 मॅच कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. आपण बघतोय इथून फास्ट खेळायचं. प्लीज टीम मीटिंग घ्यायला सांगू नका. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं गोलंदाजी करण्यासाठी आपण विनायकला बघणार आहोत. विनायक स्कोर बोर्ड 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं संपलं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विनायक. सेकंडला फलंदाज. मागच्या मॅचमध्ये देखील अतिशय चांगली फटकेबाजी, पहिल्या मॅचमध्ये देखील शेवटपर्यंत लढत होता तोच खेळाडू सिद्धू पाटील. सिद्धू पाटीलसाठी पहिलाच बॉल फक्त हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे आणि घेतला, आपण जरूर बघितलं. आणि इथून एक सिंगल इथून कंप्लीट होते. सिंगलला धावसंख्या धावफलकावरती 21. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं. पहिल्या बॉलवरती फक्त हलक्या हाताने कट केलाय. सेकंडला अतुलच्या बॅटमधून आता धावा येतात. 6 बॉल फेस करून 20 धावा त्यानं बनवल्यात वैयक्तिक. संघाची धावसंख्या 21. हा मात्र बॉल जास्त हवेमध्ये गेलाय. कॉल दिलाय. खेळाडू तिथे पोहोचतो, आपण जरूर बघतो. कॅच पकडलाय तो सिद्धेशनं आणि फलंदाज अतुल भोईरला माघारी परतावा लागेल. दीपक दादा प्रतिष्ठान वाडेकर संघाला धक्का क्रमांक पहिला डीजे. प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये व्यवस्थित. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणित पाटील, ज्यानं मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली. अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून बघितलं. मागच्या मॅचमध्ये चांगली फटकेबाजी त्याने केली होती. तोच फलंदाज आता दुसऱ्या क्रमांकावरती आला बॅटिंगसाठी. विनायक आत्तापर्यंत बघतोय 2 बॉल हाताळले, धाव खर्च केले मैदानाच्या आतमध्ये. ते एक विकेट मिळवून दिली ओमसाई आगासन संघाला. आणि इथून चांगला क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. दोन्ही टीमला चांगला संघर्ष करणं गरजेचं आहे, कारण ही मॅच महत्त्वाची आहे. टीम वाडेकर आणि टीम ओमसाई आगासन संघाला. सेकंडला फलंदाज आपण बघतोय प्रणित. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज विनायक. तिसरा बॉल आल्याबरोबरच प्रणित पाटीलनं स्वागत केलंय षटकारानं. बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील ते 6. बिग 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 षटकार. बॉलची मागणी केली आहे. बॉल लगेचच मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. चला प्लीज फास्ट. धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण 27 आणि स्कोर बोर्ड 27 धावा आल्याबरोबर प्रणित पाटीलनं स्वागत केलंय षटकारानं. अजूनही 3 बॉलचा काही शिल्लक. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. इथून धावा चांगल्या बनवाव्या लागतील दीपकदादा प्रतिष्ठान वाडेकर संघाला. या स्पर्धेमध्ये आपण जरूर बघतोय स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान आई गावदेवी उंबारली संघ फायनलमध्ये जाऊन बसलाय. स्वतःचं होम ग्राउंड. कोणता संघ फाईट करणार त्यांच्यासोबत. अजून एक व्यासपीठाला मानवंदना देत असताना
बॉल लागोपाठचा निघून चाललाय. प्रणित पाटील इज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. दुसरा देखील बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. ती मात्र 33 धावा धाव फलकावरती आहेत. 2 to go. हॅट्रिक षटकार येईल का? हो, चांगला बॉल होता. बॅट्सविंग देखील चांगली आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आपण बघतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि बघता बघता 2 धावा सहजरीतेने इथे कंप्लीट केल्यात आणि 2 धावसंख्या पुढे सरकते. ती मात्र 35 आणि स्कोरबोर्ड 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 बॉलचा खेळ इथून झाला. 1 to go. शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. गाडी चाललेली म्हणून थांबवला. वन टू गो. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 35 या आकड्यावरती. वैयक्तिक 3 बॉल फेस केले. 14 धावा बनवल्या प्रणितनं. अतिशय मागच्या मॅचमध्ये देखील चांगली फटकेबाजी. 45 धावा बनवल्या त्या खेळाडूनं. आता देखील चांगली बॅटिंग करतोय. इथं बघतो बॅटची कट घेतले. क्षेत्ररक्षण आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल जरूर होता सिद्धू पाटीलचा, मात्र नाकारलाय आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 36-36. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक. तिसऱ्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज येणार आपण नक्कीच इथं बघणार आहोत. इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय षटक क्रमांक 3 गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ओव्हर नंबर 3 मध्ये आला तो ओमकार पाटील, संघाचे कॅप्टन आहेत. ओ हलक्या हाताने कट केलं. क्षेत्ररक्षक आपण बघतोय तिथे तैनात आहेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल होता, दिला होता कॉल, मात्र कुठेतरी प्रणितने नाकारला. आता पुन्हा एकदा आपण स्ट्राईकवरती बघणार आहोत. सिद्धू पाटील का बॅटिंग पहिल्या मॅचमध्ये, दुसऱ्या मॅचमध्ये नॉट आउट राहिले. या मॅचमध्ये तसाच खेळ करावा लागेल. अतुलनं स्टार्ट चांगला करून दिला मैदानाच्या आतमध्ये. तब्बल आपण बघायला गेला अतुलने 20 धावा बनवून बाद झाला. धक्का टीम दीपकदादा प्रतिष्ठान वाडेकर संघाला लागला. स्टेप आउटून मुलीला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आपण बघतोय. कॅश ड्रॉप आणि बॉल थांबणार नाहीये, निघून चाललाय. 4 धाव्यांसाठी येतोय पाटीलच्या बॅटमधून. टीम यामधून जो जिंकणार तो टीम मोठी देसाई संघासोबत फाईट करणार आहे. टीम मोठी देसाई संघ इनिंग इथून आपण ही मॅच जशी संपेल लगेचच टॉस करणार आहोत, लक्षात घ्यायचं. मोठी देसाई संघ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचव, लक्षात घ्या. उपस्थिती दाखवणं फार गरजेचं आहे, कारण काल 2 संघांना पॅनलाइज केलंय आपण.
आणि तेच स्वतः होते ते पॅनलाइज मध्ये झाले तेव्हा ती टीम मोठी देसाई संघ पॅनलाइज होऊन सुद्धा काय फटकेबाजी राहिली. अतिशय चांगलं क्रिकेट टेन्सच्या माध्यमातून आपण बघितलंय. धावसंख्या धावफलकावरती 42-42 धावा. हा बॉल हलक्या हाताने फक्त कट केला प्रणितने. एक धाव कंप्लीट झाले. ओमकार स्वतः बॉलच्या मागे धावतायत मात्र तोपर्यंत वेगानं इथे धावा कंप्लीट झाल्या. तर दोन धावसंख्या पुढे सरकते ती मात्र 44. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. हा बॉल निघून जाईल प्रणित पाटीलच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळते 6. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती मात्र पुन्हा एकदा कट केला हलक्या हातानं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. पॉइंट कव्हर आपण जरूर बघतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि त्यानंतर मिळाल्या धावा त्या मात्र 2-2 धावसंख्या पुढे सरकली आहे. ती 52 धावा आत्तापर्यंत 3 ओव्हर झाल्या तिथून आणि 1 विकेट गेले बॅटिंग करत असताना टीम दीपकदादा प्रतिष्ठान वाडेकर संघाची. 6 बॉल अजून देखील शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. फास्ट खेळा प्लीज. बावन्न धावा धाव फलकावरती झाल्या तिथून 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण अनिकेतला बघणार आहोत. 52 अँड स्कोर बोर्ड 52 धावा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सीमारेषेच्या बाहेर. डेड बॉल असेल. बॅट्समन थांब बोलले का? चला फास्ट. डेड बॉल असेल. असा धावा ऍड होणार नाहीत लक्षात घ्या. फटका जरूर चांगला खेळून काढला होता मात्र कुठेतरी पुढे खेळण्याचा प्रयत्न आहे तर क्षेत्ररक्षक आहे मात्र इथून मिळेल ती फक्त एक सिंगल. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवायचे प्रणितला. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. 8 बॉल 26 धाव्यांची खेळी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. संघाची धावसंख्या 53 आणि स्कोर बोर्ड 53 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्या.
यानंतरची मॅच यामधून जो जिंकणार तो फाईट करणार टीम मोठी देसाई संघ. कोण दोन हात करेल, टीम ओमसाई आगासन की टीम वाडेकर. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये जास्त उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत विनायक आणि पकडलाय. साधा सोपा सरळ जाईल. फलंदाज प्रणित पाटीलला देखील मागे परतावा लागेल. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये टीम दीपक दादा प्रतिष्ठान वाडेकर संघाला दुसरा. पुन्हा एकदा गोलंदाज. बॉल हवेमध्ये आहे. चाललाय यष्टी रक्षक. कॅच ड्रॉप. आणि त्यानंतर आपण जरूर बघणार आहे निसरकडून झेल ड्रॉप झाला. तीन बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धाव फलकावरती 54 आणि स्कोर बोर्ड 54 धावा लागल्यात. अजूनही 3 बॉल शिल्लक. चौथा बॉल देखील पुन्हा एकदा हवेमध्ये गेला. शतक आहेत मात्र कॅच ड्रॉप. सिद्धू पाटीलचा कॅच ड्रॉप झाला. हे लक्षात घ्या, कॅच सोडली तर मास सोडली. क्रिकेटमध्ये कॅच भरपूर महत्त्वाचे असतात. 2 कॅच ड्रॉप झाल्यात. क्रिकेटमध्ये एक धाव आणि एक विकेट महत्त्वाची असते, लक्षात घ्या. 4 बॉलचा खेळ झाला. 2 to go. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. हा बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सिक्स्टी 61 धावा. शेवटचा बॉल अगदी वेगवान. टप्पा पडल्यानंतर समजला नाहीये. इथून चाललाय डॉट. 4 षटक संपले. पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना दीपक दत्ता प्रतिष्ठान वाडेकर संघाने 61 बनवल्या. 62 धावांचं लक्ष ठेवलंय. ते मात्र ओमसाई आगासन या संघासमोर फास्ट खेळायचं. यामधून तो जिंकणार, तो टीम मोठी देसाई संघासोबत फाईट करणार आहे. हे लक्षात घ्या. आजच्या दिवसामध्ये कोण बाजी मारणार, कोण चॅम्पियन होणार ते संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत. या स्पर्धेमध्ये कोण चॅम्पियन राहणार आहे ते आणि गाडी कोणाच्या घरामध्ये जाणार, गावामध्ये जाणार हे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघणार. स्क्रीनवरती आपण बघतोय नागराजनं षटक हाताळले. 20 धावा खर्च केल्या. विनायकनं 1 षटक हाताळलं. 16 धावा. 1 विकेट घेतली आहे. ओमकारनं 1 षटक हाताळलं. 16 धावा खर्च केल्या. एकही विकेट घेतली नाही आहे. अनिकेतनं 1 षटक हाताळलं. 9 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट घेतली आहे. वाढदिवस त्यांचा 5 जानेवारी. शुभेच्छा द्यायला जमली दुनिया सारी. वाढदिवस त्यांचा 5 जानेवारी. शुभेच्छा द्यायला जमली दुनिया सारी. यज्ञेश राहुल आला केक भरवायला. आहात मामा तुम्ही त्यांचे आवडीचे. ओमकार स्वप्नील आला केक भरवायला. आहात मामा तुम्ही त्यांचे आवडीचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत आयोजक रतन बुवा स्मृती चषकाचे. थँक्यू सो मच. यानंतरचा आवाज ऐकायला मिळणार आमचे गुरुवर्य भोपर गावचा एक गोड आवाज तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. विनोद पाटील सरांचा. थँक्यू सो मच. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सागाव चषक 2025.
थँक्यू व्हेरी मच अजित. स्वागत आहे सगळ्यांचं या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट. आणि या खेळाच्या निमित्ताने मित्रांनो तुमची आमची नेहमी होत असते भेट. स्वागत आहे सगळ्यांचंच सागाव चषक 2025च्या अत्यंत या सुंदर पर्वामध्ये. या चौथ्या दिवसामध्ये मैदानावरती सामना या ठिकाणी सुरू आहे. उपांत्य फेरीचा सामना. एका बाजूला आपण बघतोय स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर, दुसऱ्या बाजूला ओमसाई आगासन. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये वाडेकरने 61 केलेले आहेत आणि 62 धावांचं लक्ष्य इथून पूर्ण करायचं आहे ओमसाई आगासन संघाला. बघूया आगासन संघाची ओपनिंग पेर मैदानामध्ये दाखल झालेली आहे. हे दोन्ही फलंदाज ज्यांनी मागच्या मॅचमध्ये अफलातून सुरुवात करून दिली, आपल्या संघासाठी जबरदस्त बॅटिंग केली आणि संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे हे 2 फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहे. बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा आपण बघतोय कपिल. आजचा दिवस कपिलचा तितकासा चांगला राहिला नाही, पण या मॅचमधून कमबॅक करण्याचा तो प्रयत्न करेल. या दरम्यान ॲडव्होकेट विनायक पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. संदीप पाटील यांचे बंधुराज व स्वर्गीय शंकर पाटील यांचे सुपुत्र. शंकर पाटील यांनी भरपूर क्रिकेट सागावसाठी खेळलेलं आहे आणि त्यानंतर आपण संदीपलाही खेळताना बघितलं सागावसाठी. ओ हो टिपिकल करण बेडेकर. आणि बघा काय झालं त्या ठिकाणी. चेंडू गेला सीमारेषे बाहेर, पण बघूया या ठिकाणी रिप्लेमध्ये आपण बघणार आहोत काय घडलं होतं एक्झॅक्टली. कपिल पुन्हा एकदा आपण बघितलं कशा पद्धतीने हा चेंडू पडल्यानंतर विथ द टर्न खेळले आणि टीप कव्हर पॉईंटला फिल्डरला बीट करून हा चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते, चेंडूपर्यंत पोहोचता आला नाही. एफर्ट्स खूप चांगले होते. क्षेत्ररक्षक प्रियांशू विजय पाटील यांचे सुपुत्र. बॅट चेंज, पण चेंडू मागे त्या ठिकाणी बघताय फाईन लेगला. जबरदस्त क्षेत्ररक्षण वाडेकर खेळतोय. फिल्डिंगचा दर्जा आपण बघतोय जबरदस्त राहिलेला आहे. केतन चौधरीला आपण बघतात इनफिल्डमध्ये शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग करत असताना. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो 4. टार्गेट 62 धावांचे 15.50 ही धावांची आवश्यक गती आहे. ओहो स्लॉग स्वीप पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आउट ऑफ द पार्क. हा षटकार. बघा हा फटका काय जबरदस्त फुटवर्क, चेंडूवरची नजर, टायमिंग किती जबरदस्त होतं. 2 फटके स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहे. एक पॉईंटच्या दिशेने, एक आपण बघता स्क्वेअर लेगच्या दिशेने. तंत्र अत्यंत चांगलं राहिलं आहे. त्याचा स्टान्स, त्याचा कॉन्फिडन्स नेहमी त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतो. हो सुंदर चेंडू. कपिलचा चेंडू बघा पडल्यानंतर उसळतोय, त्याचबरोबर बाहेर निघतो. ॲक्शन रिप्ले बघू शकाल. हा चेंडू कशा पद्धतीने बाहेर काढलाय. करणला पूर्णपणे संभ्रमात टाकलं. हा डॉट बॉल. धावसंख्या 10 धावफलकावरती. कपिल पुन्हा एकदा. पुन्हा एकदा बीट केलंय. जबरदस्त गोलंदाजी. कपिल मात्र कमबॅक करतोय. षटकार आला होता आणि त्यानंतरचे 2 डॉट चेंडू आपण बघतायत. मागचा चेंडू उसळणार होता, हा चेंडू थोडासा पुढे ठेवलाय. बॅटच्या मधून निघून गेलाय. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा होता, टायमिंग करता आलं नाही. चुकीचं शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल, कारण चेंडू त्या पद्धतीचा नव्हताच. ड्राईव्ह केलंय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत लॉंग ऑनला, फार वेगाने येत आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण नीरजचं आपण बघतायत. आज नीरज आणि प्रियांशूने प्रचंड इम्प्रेस केलंय आणि जबरदस्त फिल्डिंग दाखवली. धावफलकावरती आपण बघू शकाल एकूण झाली ती म्हणजे 11 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी एकूण आपण पाहतो 51 धावांची गरज आहे आणि 51 करण्यासाठी 18 चेंडू शेष आहे. बघूया करण आणि निल्सनची फार मोठी जबाबदारी आहे. सलामीवीर ज्यांनी मागच्या मॅचमध्ये दोघांनी जबरदस्त बॅटिंग केली होती. मात्र बघूया या मॅचमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करत आहेत. चेसिंग करायचे आहेत 62 धावा आणि जो जिंकेल तो जय हनुमान मोठी देसाईची फाईट करेल. मोठी देसाईचे कॅप्टन या ठिकाणी आला असाल तर आपण आल्याची नोंद करा.
उंबारली संघ तर याच गावातल्या, त्यामुळे तो वेळेवरती पोहोचेल या शंकाच नाही आहे. खूप जबरदस्त खेळ उंबारलीचा आपण बघितला, फायनलमध्ये पोहोचलेले आहेत. तर 62 करायच्यात. रिक्वायर्ड रेट बघा 17.00 दाखवते. स्ट्रायकिंग इंडला आपण बघतोय करण बेडेकर 11 वरती खेळतोय. वैयक्तिक बॉलिंग मार्कवर अतुल भोईर. दी विकेट. हा चेंडूचा आऊ दिला. या ठिकाणी अंपायर आमच्या दिशेने वळत आहेत, सांगतायत हा वाईड बॉल आहे. पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप, भरपूर बाहेर पिचिंग झाला होता. दबाव जरूर असणार आहे, कारण समोर एक तंत्रशुद्ध फलंदाज, जेव्हा एखाद्या फलंदाजाचं तंत्र चांगलं असतं तेव्हा त्याला शांत ठेवणं फार कठीण काम असतं गोलंदाजाचं. अतुल फुलटॉस पाठवला मिड विकेटच्या वरून, गेला सीमा पार. जाताना देऊन गेला करण बेडेकर आणि ओमसे आगासनला 6 धावा. बघा फुलटॉस चेंडू. आज अतुल थोडासा आपल्याला दिशाने बघायला मिळाला. मागच्या मॅचमध्ये काही फुलटॉस त्याच्या बॉलिंगच्या माध्यमातून आपण पाहिले, आणि या क्षणाला हे फुलटॉस मागत पडू शकतात. करण बेडेकर मैदानावरती खेळतोय. करण बेडेकरला फुलटॉस देणं म्हणजे मोठ्या फटक्याला आमंत्रण देण्यासारखे. 18 धावा झालेले आहेत. अतुल भोईर पुन्हा एकदा तयार होतोय. एका चेंडू 7 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात. करण पुन्हा एकदा सामना करेल. 17 वरती खेळतो. वैयक्तिक 7 चेंडूंचा सामना केलेला आहे. ड्राईव्ह करतायत, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डर येत आहेत. चेंडूला थांबवलंय प्रियांशू. बघा प्रियांशू, नीरज, सातत्याने ही नावं समोर येत आहेत. त्यांचे वडील विजय पाटील यांनी भरपूर क्रिकेट वाडेकरसाठी खेळलेले आहे. अनेक क्रिकेटपटू त्यांनी घडवलेले. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची भूमिका टीममध्ये राहिली, आणि प्रियांशू देखील दर्जेदार क्रिकेट दाखवते. सध्या फिल्डिंगमधलं त्याचं स्किल तुम्ही बघतायत. 21 धावा झालेल्या आहेत विजयासाठी. 62 म्हणजे अजूनही 41 धावांची इथून गरज आहे विजयासाठी. बघूया स्ट्रायकिंग इंडला निल्सन येतोय. बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकवरती जवळजवळ 9वा चेंडू आता या इनिंगचा आपण बघतोय तो फेस करेल. ड्राईव्ह करतात गॅपमध्ये. पुन्हा एकदा त्या ठिकाणी वैदिक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो देखील चांगला आलाय. अपील झालंय. 3ऱ्या पंचांना हा निर्णय सोपवलेला आहे, आणि बघूया आपण चेक करूया. चिन्मय पाटील त्या ठिकाणी चेक करतील ॲक्शन रिप्लेमध्ये स्लो मोशनमध्ये. थ्रो जबरदस्त वेगाने आला होता, बघू शकाला. थ्रो ऑन दी स्टंप. आणि बघा फलंदाज या ठिकाणी झालेला आहे बाद. काय जबरदस्त थ्रो ऑन दी स्टंप, आणि क्षेत्ररक्षक होते वैदिक. रिप्ले बघा आपण स्क्रीनमध्ये दाखवत आहेत. बॅट भरपूर मागे होती, आणि त्या आधीच आपण पाहिलं तर इथे काम तमाम केलेलं आहे. विकेट किपर त्या ठिकाणी आपण बघतायत प्रणित पाटीलने. गुड थ्रो, महत्त्वाची विकेट. निल्सन या ठिकाणी बाद होत आहेत. न्यू बॅटर मैदानावरती येतोय विनायक मुंडे. बॅटिंग मार्कवर तयार होईल. विकेट या ठिकाणी आपण बघतो धावचीच्या रूपाने हा फलंदाज बाद झालेला आहे. दरम्यान अनंत पाटील, लकी चौधरी रजा घेतात आपल्यापासून. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिला, त्याबद्दल नक्कीच त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. भरपूर मान्यवर पहिल्या दिवसापासून तर या 4थ्या दिवसापर्यंत आपण बघितलेले आहेत. सागाव गावातून अनेक ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती ज्यांना आपण येताना पाहिलं. ओहो, यावेळेस मात्र हलकं अपील यष्टांच्या मागे. हा डॉट बॉल येतोय. प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट चेंडू विकेट्स तरच जर आले तरच हा प्रेशर इथे तयार होऊ शकतो. बघू शकाल डॉट बॉल.
बाहेर ठेवलाय, शरीरापासून दूर ठेवलाय. माहिती आहे दूर ठेवला तर फटके खेळण्यासाठी फार कठीणाई येऊ शकते. विनायकच्या रडारमध्ये जर चेंडू दिला तर तो मोठे फटके खेळू शकतो, हे पूर्णपणे त्याची जाणीव आहे. ओहो, यावेळेस मात्र पंच केलाय, कव्हरच्या दिशेने गेला चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. धावसंख्या धावफलकावरती फक्त आपण एकूण झाले 26. हा फटका बघा, बॅकफुटवरती गेले, पंच केले, ताकद झोकून दिली होती. शॉर्ट कव्हरला जो फिल्डर होता त्याच्या डोक्याच्या वरून खेळले. सुपर शॉट. 26 धावा झालेले आहेत. करंट रन रेट 14.18 दाखवतोय. अजूनही जर धावांचा आपण विचार केला तर या ठिकाणी 36 धावांची गरज आहे. मॅच बॉल आलेला आहे, त्याची वाट बघत होते खरं तर विनायक, कारण जो चेंडू सीमारेषे बाहेर जातो तो चेंडू भरोशाच्या लायक असतो असं प्रत्येक बॅट्समन या ठिकाणी नक्कीच आपल्या मनामध्ये पक्क करून असतो. कारण चेंडू बाहेर गेले, टायमिंग मगाशी अप्रतिम राहिलं होत्या फटक्यामध्ये. क्षणार्धात चेंडू सीमारेषे बाहेर गेला. हो, वेगवान चेंडू. यावेळेस मात्र कमबॅक करताना अतुलने इथून मात्र रस्ता दाखवलाय. तंबूचा फलंदाज विनायकला मैदानावरती आणखीन एक धक्का. आगासन टीमला 4 धावांचं योगदान देऊन विनायक बॅक टू द डगआउट. इक्वेशन बघा, 12 चेंडू 36ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानावरती मोनिश मुंडे त्या ठिकाणी येतोय. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे विजयासाठी. रिक्वायर्ड रेट 18चा आपण बघतायत. प्रेम भोईरचे जे शॉट आपण बघतात, बिग हिट दाखवत आहेत, हे हायलाइट्स आहेत. दुसऱ्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी. हा फटका बघा, प्रेमचा विस्फोटक अंदाज, हे सगळे मॅक्झिमम आपण बघतायत. आणखीन एक फटका आपण बघतायत. तर थोड्याच वेळात काशीनाथ पाटील यांचं आगमन होणार आहे. काटेगावचे माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, माजी क्रिकेटपटू, प्रसिद्ध उद्योगपती आणि ज्यांच्या नावावर एक रेकॉर्ड आहे, ज्यांनी सर्वाधिक बाईक आत्तापर्यंत स्पॉन्सरशिप दिलेली आहेत. तर बघूया, 12 चेंडू विजयासाठी हव्या, 36 धावा. करण बेडेकर जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत आगासन संघाला चिंता करण्याची गरज नाही. पण मोनिश मुंडे देखील ओ हो हो हो, अराउंड द लेग ब्रेक होता. आधीच्या मॅचमध्ये एका फलंदाजाला सहज बाद केलं होतं. मोनिशला चेंडू समजलाच नाही, उमगलाच नाही. तुम्ही बघू शकाल हा लेग ब्रेक कुठून टर्न झाला. शेन वॉर्नची आठवण करून देणारा चेंडू होता. हातभर वळलाय, बघू शकाल पुन्हा एकदा. मोनिशलाही लक्षात आलं नाही, पण का तर मोनिशला या ठिकाणी या गोष्टीची करण आउट झालाय, माफ करा, पण करणला हा चेंडू समजला नाही. हे खरं तर डोळ्यांवर विश्वास बसत नाही, कारण की सर्वेशकडे किती मोठा लेग ब्रेक आहे, रॉंग वन आहे, याची कल्पना करणला असायला हवी होती. पण करणला वाटलं की हा चेंडू वाईड आहे. तो टर्न कुठून झाला बघा, पुन्हा एकदा आपण बघूया. मिडल स्टंपवरती आला टर्न होऊन. हा लेग ब्रेक, जादुई गोलंदाजी बघा, कुठे पडला, लेग स्टंपच्या बाहेर पडून मिडल स्टंपवरती आदळलेला आहे. हा मॅजिक बॉल होता. शेन वॉर्नची आठवण येते, जगातला सगळ्यात
मोठा लेग स्पिनर, महान लेग स्पिनर शेनवान सारखा गोलंदाज अजूनही आपण बघितला नाही. जर आत्ताच्या पिढीला माहीत नसेल तर यूट्यूबमध्ये जाऊन चेक करा. शेन वॉन ऑस्ट्रेलियन गोलंदाज. हां, सुभाष म्हात्रे देखील आमचे लेग ब्रेक गोलंदाज होते, माजी कर्णधार. भरपूर गोलंदाज आहेत जे फिरकी गोलंदाजी करत असतात, पण हा चेंडू अप्रतिम होता. अवधूतही चेंडू वळवतात याच पद्धतीने. 36ची गरज आहे. कडनं अपेक्षा होती, करण परतला. ओहो, यावेळेस मात्र पाठवलाय चेंडू सीमारेषे बाहेर. ओमकार पाटीलच्या बॅटमधून आलाय तडाखा. 6 धावसंख्या वाढेल आणि 30 धावांची आता इथून गरज येणाऱ्या 10 चेंडूत. बदलते 10 चेंडू 30 धावांची गरज. ओमकारच्या बॅटमधून आला षटकार. स्वतःचा अकाउंट ओपन केले या षटकाराने. ओहो, यावेळेस मात्र लेग ब्रेक पडल्यानंतर बॅकफूटवरती गेली होती खेळण्यासाठी, पण इतका बाहेर निघाला, टर्न झाला की ओमकारलाही तो समजला नाही. ते हसताय, चेहऱ्यावरती त्यांच्या स्माईल. हा चेंडू कशा प्रकारचा आपल्याला दाखवतील या ठिकाणी रोशन फराट. चर्चा होते, सातत्याने सिद्धू मोटिवेट करतायत आपल्या खेळाडूंना, आपल्या गोलंदाजांना सांगतायत चांगलं काम करतायत. जेव्हा जेव्हा चांगली कामगिरी होते तेव्हा तेव्हा ती शाबासकीची थाप सिद्धूची त्यांच्या पाठीवरती येताना आपण बघितलेली आहे. 9 चेंडू 30 करायचे आहेत. सर्वेश पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला बॅटर ओमकार. मोनिश मुंडे आपण बघतायत नॉन स्ट्राईक इनला आहेत. ओ, शॉट ऑफ लेन. फिल्डर त्या ठिकाणी तैनात केलाय. नीरज, चांगला थ्रो आलाय, डायरेक्ट हिट केलाय सिद्धूने. नीरज प्रियांश याने आज खरोखर इम्प्रेस केलंय. दुसऱ्या बाजूला आपण मगाशी जो थ्रो बघितला होता वैदिक भंडारीने, अफलातून थ्रो, तो देखील हा देखील थ्रो तुम्ही बघू शकाल. आणि सिद्धूने जाऊन पुढे जाऊन हा थ्रो कलेक्ट केला. सिद्धूचंही तेवढंच कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी आपण बघू शकाल. मिडल स्टंप या ठिकाणी पाडलेलं आहे. फलंदाज ओमकार बाद होतोय. 4था गडी बाद झालेला आहे. 8 चेंडूमध्ये 29 करायचे. टीम मीटिंग नको आहे, प्लीज वेळेच्या बाबतीत कॉपरेट करा, कारण यानंतर आपल्याला जर आपण पाहिलं तर 2 मॅचेस कव्हर करायच्या. दरम्यान संदीप म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. 40+ क्रिकेट संघामध्ये यांची भूमिका आपण बघतायत. पूर्वी गुरुदत्त सागावसाठी त्यांनी सुनील म्हात्रे यांनी ओपनिंगही केलेली आहे, आम्हाला आठवतं आहे. आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 29. 8 चेंडूमध्ये 29ची गरज आहे. मैदानावरती न्यू बॅटर नागराज. मोनिश मुंडे. नागराज. मोनिशने एकही चेंडू आतापर्यंत फेस केला नाही आहे. 8 चेंडूत 29 होतील का? 7 चेंडूत 28 झाल्या. 7 चेंडू 26 झाल्यात. 8 चेंडूमध्ये बघूया 29 होत आहेत की नाही. 4 गडी बाद झालेत. संघ थोडासा बॅकफूटवरती आहे. इथेच बॅटिंग लाईनअप आहे. ज्या बॅटिंगने आपण बघितलं तर 81 धावा कुठल्या होत्या काटेच्या अगेन्स्ट 4 ओव्हरमध्ये. त्यांना आता 62 करायचे आहेत. आणि आता इक्वेशन 8 चेंडू 29ची गरज. नागराज सामना करण्यास सज्ज. ओहो, बीट केलंय. पुन्हा एकदा आपण बघता आणखीन एक डॉट बॉल. सर्वेशने इम्प्रेस केले. सर्वेशचा टप्पा आपण बघतायत आणि वळणारा चेंडू. दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आहे. तो ऑफ ब्रेकही टाकू शकतो, लेग ब्रेक टाकू शकतो. त्याचा रॉंग वन सगळ्यांना माहिती आहे. हा चेंडू पुढ्यात दिला होता, पाठवलाय सीमा रेषेच्या दिशेने आणि त्या ठिकाणी आपण बघतोय प्रणितने हा झेल टिपलाय. हा 5वा धक्का मैदानावरती ओमसे आगासनला.
तर 7 चेंडू 29 उंबारली टीम. पण त्याआधी जय हनुमान मोठी देसाई तयार राहा. आला असाल तर आपण आल्याची नोंद करा. हळूहळू उंबारलीचे समर्थक मैदानाच्या दिशेने येतील. त्यांच्याच गावात त्यांच्याच मैदानावरती त्यांच्याच संघाने केलेली कामगिरी सगळ्यांनी शाबासकीची थाप दिलेली आहे. अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. पण बघूया आज कोण पोचतंय. मोठी देसाई आणि यातून जो विजेता असेल त्यांच्यामध्ये मॅच होईल. आणखीन एक डॉट बॉल आपण बघतायत. षटक चौथं सुरू आहे. मॅच आता झुकलेली एका बाजूने. आता 5 चेंडूमध्ये या ठिकाणी करायचे आहेत धावा. 29 म्हणजे 5 षटकार. एकमेव पर्याय आता उरलेल्या आगासांकडे. हो टॉप एज स्वतः जज करतायत. प्रणितने झेल टिपलाय. 6वा धक्का मैदानावरती आगासन टीमला. वाट बघत होतो असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय काशीनाथ दादा पाटील यांचं शुभागमन झालंय. काटई गावचे माजी उपसरपंच, एक प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व, उत्तुंग असं व्यक्तिमत्व, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे असे काशीनाथ दादा पाटील. त्यांच्या समेत आपण बघतायत राजेश पाटील हे देखील आलेले आहे. आता आनंद आणि लकी यांनी रजा घेतली आणि त्यानंतर आता आनंदा पाटील नंतर आपण बघतोय काशीनाथ दादा पाटील यांचं आगमन झाले आहे. स्वागत आहे काशीनाथ दादा. आपल्या हृदयाच्या अंतकरणातून सध्या व्यस्त आहेत. नक्कीच निवडणूक या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे. त्यामुळे दादा प्रचंड व्यस्त आहेत. 22 नगरसेवक म्हणून नक्कीच त्यांच्याकडे सगळेजण त्यांचे समर्थक पाहत आहेत. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कुणालच्या बॅटमधून येतोय हा षटकार. केवळ औपचारिकता शेष आहे मॅचमध्ये. सिद्धू आहेत डीपमध्ये. सहस्त्र एक धाव पूर्ण करतात. केवळ एक चेंडू शेष आहे इनिंगमधला. मोठ्या फरकाने हा सामना या ठिकाणी जवळजवळ जिंकलेला आहे. 22 धावा अजूनही दूर आहेत. फुलटॉस सिद्धू त्या ठिकाणी जज करतायत. हा झेल टिपलेला अशा प्रकारे 21 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. तो म्हणजे दीपकदादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर या संघाने. आणि हा संघ पोचलाय उपांत्य फेरीमध्ये. त्यांचा सामना होईल जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाईशी. मॅच समरी दाखवतायत. 61 केल्या तर वाडेकरने. त्याला प्रत्युत्तर देताना आगासाने केवळ केल्या 40 धावा. आणि 61 धावसंख्येमध्ये प्रणित पाटीलच्या 26, अतुल भोईरच्या 20 धावा आपण बघितल्या आहेत. करण बेडेकरने थोडासा प्रतिकार केला. त्याने 20 धावांचं योगदान दिलं. पण संघ या ठिकाणी पराभूत झालेला आहे. शुभेच्छा असतील आगासन टीमला पुढच्या स्पर्धेसाठी आणि वाडेकरला सेमीफायनलसाठी. मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करणार आहोत. ज्याने 9 चेंडूत केल्या 26 धावा व विकेट 2 प्राप्त केले तो प्रणित पाटील मॅन ऑफ द मॅच. मी काशीनाथ दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे प्रणितला. तर काशीनाथ दादांच्या शुभ हस्ते यायचे. प्रणित या लवकर. मोठी देसाईचे कॅप्टन या ठिकाणी लवकरात लवकर या. बघा काल तुम्हाला 5 धावांची पॅनल्टी लागली होती. प्लीज आज लावून घेऊ नका. आलेले आहेत वरून आलेले आहेत. कधीच आलेले आहेत. बघा उगाच सांगतात की आले नाही काय येणार नाही. सेमीफायनलची मॅच आहे. अभिनंदन प्रणित पाटील. खूप खूप शुभेच्छा पुढील सामन्यासाठी. लगेच टॉस आपण करणार आहोत. या कॅप्टन या. तर काशीनाथ दादा यांच्या शुभास आपण नाणेफेक करणार आहोत. या 4 ओव्हरची मॅच उपांत्य फेरी सुरू होते. वाडेकरचे कॅप्टन लवकर या. वरुण पाटील आलेले आहेत. काल जबरदस्त वरुणची कामगिरी आपण बघितली. खूपच टॅलेंटेड क्रिकेटर जय हनुमान मोठी देसाईचा. सिद्धू
सिद्धू पाटील मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी आपण बघितलं मागच्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी प्रणीतची आपण बघितली आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिल्यानंतर आता टॉससाठी सिद्धू येत आहेत. सिद्धूचा कॉल असेल. सागाव चषक कॉल केला आलाय सागाव. सिद्धू डिसिजन या ठिकाणी 2 मिनिटात सांगतायत. काशीनाथ दादांना विनंती करणं आपण स्थानापन्न व्हायचं. वळूया आपण कॉमबॉक्समध्ये करूया परिवर्तन. या ऐकूया आपण धावतं वर्णन अजित देसाई यांच्या वाणीतून.